हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण पॅच डिफॉर्म हे मॉडिफायर बघणार आहोत. त्याचा यूज कशासाठी करतो, एक पॅच वगैरे क्रिएट करायचा असेल तर तो एखाद्या ऑब्जेक्टला नंतर आपण त्याला अप्लाय वगैरे करू शकतो. तर फर्स्ट ऑफ ऑल मी काय करेल, इथं एक प्लेन ड्रॉ करून घेईल. त्या प्लेनला मी थोडंसं वरती मूव्ह करून घेतो. ओके, त्याला असे आपले एजेस वगैरे शो होत आहेत, सेगमेंट पण शो होत आहेत. तुम्ही जसे पाहिजे तसे सेगमेंट वगैरे इन्क्रीज वगैरे करू शकता. मला पॅचसाठी मी एवढेच या ठिकाणी सेगमेंट शो केलेले. त्यानंतर त्याला कन्वर्ट टू एडिटेबल पॅच करून घेतो. कन्वर्ट टू एडिटेबल पॅच केल्यानंतर व्हर्टायसेसला सिलेक्ट केलं. आता याला मी मॉडिफायर अप्लाय करतो. पॅच डिफॉर्म पॅच डिफॉर्म हे मॉडिफायर अप्लाय केलेलं आहे. ओके, अप्लाय केल्यानंतर तुम्ही इथे व्हर्टायसेस वगैरे घेऊ शकता. इथून हँडलला सिलेक्ट करतो मी. हँडलला सिलेक्ट केल्यानंतर याचे व्हर्टायसेस सिलेक्ट करून घेतो, असे मूव्ह वगैरे करून. तर अशा प्रकारे हा तुम्हाला एक पॅच फॉर्मॅटमध्ये एक डिझाईन या ठिकाणी तुम्हाला मिळालेली आहे. ओके, आणि ह्याला ॲडजस्ट वगैरे करू शकता तुम्हाला जशी हे असेल. ओके, असे पॅचेस वगैरे तुम्ही क्रिएट करू शकता. ज्या ठिकाणी यूज करायचं असेल त्या ठिकाणी मॉडेलला वगैरे तुम्ही असे पॅच क्रिएट करून अप्लाय वगैरे करू शकता. So thank you friends.